कुंभकर्ण वध, कुंभकर्ण वध. उसळत्या सागर लाटांना भेदून प्रभू रामचंद्र, बंधू लक्ष्मण आणि आपल्या वानर सेनेसह लंकेपाशी पोहोचले होते. नरसंहार टाळण्यासाठी पाठवलेला शांती प्रस्ताव उन्मत्त अहंकारी रावणाने धुडकावला. रावणाने आपला कनिष्ठ बंधू म्हणजेच आवाढव्य अतिबलाढ्य कुंभकर्णाला ढोल नगारे वाजवून स्वादिष्ट अन्नाचा सुगंध आणि अनेक प्रकारच्या शारीरिक पीडा देऊन अखेर झोपेतून जाग केलं. बंधू, आपण मला झोपेतून का उठवलं? कुंभकर्णा, ही झोपण्याची वेळ नसून आपल्या शत्रूला आयुष्यातून उठवण्याची वेळ आहे. अंगावर वल्कल घालणारा, झोपडीत राहणारा वनवासी राम आणि त्याच्या मागे पुढे उड्या मारणारी क्षुद्र मात्र यांचा समूळ विनाश व्हायलाच हवा. लंकेश्वर रावण, आपण थोडा विचार करावा. राम हा कोणी साधारण मानव नाही, तर साक्षात विष्णू अवतार आहे. त्याची वानर सेना, रुद्रगण, भैरवगण आणि त्याचा सेनापती महारुद्र, महाबली हनुमान आहे. कुंभकर्णा, झोपेत असल्यासारखा बडबडू नकोस. कुणासमोर काय बोलतोस त्याचे काही भाग? क्षमा असावी लंकेश, पण मला असं वाटतं की आपण श्रीरामाला शरण जावं. कुंभकर्णा, हे कदापि शक्य नाही. तुला त्यांच्याच सर्वनाशासाठी झोपेतून जागृत केला आहे. तेव्हा आत्ताच्या आत्ता जा आणि त्या राम लक्ष्मणासहित वानर सेनेचा संहार कर. ज्येष्ठ बंधूची आज्ञाप्रमाण मानून कुंभकर्ण युद्धभूमीवर निघाला. युद्धाचे नगारे दुमदुमू लागले. रणवाद्यांच्या कल्लोळानं त्याच्या अंगात विरश्री भिनली. मुठी आवळून, दात सावत, दण दण पाय आपटीत कुंभकर्ण निघाला. त्याच्या असुरी हुंकारानं धरणी कंपित होऊ लागली. कुंभकर्णानं चवताळून रामाच्या सैन्यावर चाल केली. डोळ्यातून आग ओखीत त्याने वानर सैन्य पायदळीत तुडवलं. दिसेल त्याला चिरडत, ठार मारत, दाताखाली भरडत त्याने चोहीकडे विध्वंस मांडला. हे पाहून हनुमंत क्रोधित झाले. त्यांनी मोठे मोठे वृक्ष, पाषाण कुंभकर्णाला फेकून मारले. पण कुंभकर्णाला काही फरक पडला नाही. नलनील, जांबुवंत, सुग्रीव, अंगद अशा रणधुरंधरांची मात्राही त्याच्या पुढे फिकी पडली. युद्धाच्या आवेशाने तो बेभान होऊन गरजला. अरे तुच्छ, क्षुल्लक, झाड माकडांनो, तुमच्याशी लढण्यात मला अजिबात स्वारस्य नाही. मला हवे तुमच्या राम आणि लक्ष्मणाचे प्राण. त्यांची शिर कापून बंधू दशाननाच्या चरणावर वाहणारे मी. माझा पराक्रम बघून येऊन लपलेत की काय? समोर या समोर. नाही कुंभकर्णा, ध्यान नाही तर योद्धा म्हणून हा राम तुझ्या समोर उभा आहे. गर्वाने उन्मत्त रावणाला तू विध्वंसापासून परावृत्त करीत होतास. त्यामुळे तू धर्म जाणतोस असा माझा ग्रह झाला. पण नाही, तू साथ दिलीस अनाचाराला.
पक्ष घेतलास अधर्माचा आणि विनाश केलास निरपराधांचा. आता तुझा निपात करणं हे माझं युद्ध कर्तव्य. युद्धाला तयार हो. मी तर सिद्ध आहेच. आणि मग काय, भीषण युद्धाला सुरुवात झाली. बलाढ्य कुंभकर्णानं सारं कौशल्य पणाला लावलं, परंतु प्रभू रामचंद्रांच्या सामर्थ्यापुढे त्याचा प्रभाव पडू शकला नाही. अखेर महान धनुर्धारी प्रभू श्रीरामांनी दिव्य मंत्र जपून एक बाण काढला, धनुष्याला लावून प्रत्यंचा ओढली, वेद घेतला आणि बाण सोडला. त्या बाणानं कुंभकर्णाचा एक बाहू खंडित केला, खांद्यापासून एक हात वेगळा झाला आणि कुंभकर्ण तळमळला. तोवर श्रीरामांचा दुसरा अमोघ बाण धनुष्यावर चढला होता, तोही सणसणत आला. कुंभकर्णाचा दुसरा शक्तिशाली बाहूही तुटला. कुंभकर्ण वेदनेनं कळवळू लागला, पण त्याचा शेवटचा क्षण बाणाच्या टोकावर खुचून वीरश्रेष्ठ श्रीराम सिद्ध होते. महाप्रभावी प्राणघातक महासंहारक अर्धचंद्राग्र बाण. महाशक्तिशाली कुंभकर्णाचं मस्तक छेदून आभाळात भिरकावून दिलं, जे महासागराच्या तळाशी जाऊन ते विसावलं. प्रभू रामचंद्रांनी अखेरच्या बाणानं कुंभकर्णाच्या नाभीचा वेध घेतला आणि त्याची कटी छेदली. कुंभकर्णाचा देह विलग झाला, निष्प्राण झाला. जागेपणी त्रिखंडाला त्राही भगवान करून सोडणाऱ्या अत्याचारी रावण बंधूची दुष्ट छाया रामकृपेनं नष्ट झाली आणि आनंदून गेलेल्या देवदेवता, यक्ष, किन्नर, गंधर्व आणि त्रैलोक्यातल्या पुण्यात्म्यांनी विजयी वीर श्री रामचंद्रांवर भरभरून पुष्पवृष्टी करीत मुक्त कंठाने जयघोष केला. दुष्ट विदारक, असुर संहारक, कुंभकर्ण निर्णारक प्रभू श्री रामचंद्र की जय.